काय तो पावसाळा आणि काय तो हिवाळा. चला, थंडी आहे म्हटल्यानंतर की अशी ही गरमागरम भजी झालीच पाहिजे. अगदी वडापाव सेंटरवर जशी मिळते ना गोल कांदा भजी, तशी आज आपण घरी बनवतोय. एकदम परफेक्ट त्याच पद्धतीने होते बरं का. त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. अशी गोल कांदा भजी बनवण्यासाठी इथं मी 4 मोठ्या साईजचे कांदे घेतलेत. कांदा बघा असा थोडा मोठा मोठाच पण बारीक चिरून घ्यायचा. त्यानंतर मस्त 7 ते 8 बारीक एकदम मिरच्या चिरून घ्यायच्या. खूप मोठे मोठे तुकडे नाही टाकायचे, एकदम पातळ बारीक चिरायचे आणि बस कोथिंबीर बारीक थोडीशी चिरून घ्यायची. सेंटरवर जशी मिळते ना कांदा भजी तशी बनवायची असेल तर माप पण परफेक्ट पाहिजे. तर त्यासाठी कांदा जेवढा भरेल ना तेवढंच आपल्याला बेसन पीठ घ्यायचं असतं. त्यामुळे चिरलेला कांदा एका भांड्याने भरून बघायचा. ते 2 भांडे इथे माझा तो कांदा भरला तेवढंच आपण पीठ घेतोय. तर हे बघा इथे एक व्हिडिओ क्लिप माझी घ्यायची मिस झाली. व्हिडिओचं बटन ऑन करायचं राहिलं. तर कांदा घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं ओवा घेतलाय, पाव चमचा आपण सोडा घेतलाय, थोडंसं मीठ घातले आणि मिरची कोथिंबीर बारीक चिरलेली तेवढीच घालून घेतली. त्यानंतर जेवढा कांदा भरलाय ना त्याच भांड्याने तेवढंच आपण बेसन पीठ पण 2 भांडे इथं मी बेसन पीठ घेतलं. आता हे व्यवस्थित मिक्स करायचं. पाणी एकदम घालायचं नाही, खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही. अशा कन्सिस्टन्सीचं भजीचं पीठ बनवायचं असतं. तर आधी थोडंसं अशा पद्धतीने पीठ मळल्यानंतर आता बघा बाहेर ना असे ना तेल तापत असतं कढईमध्ये आणि त्यातलं थोडंसं तेल पण याच्यामध्ये ते लोक घालतात. तुम्ही पाहिलं असेल ना तर गाडीजवळ एकदा उभारून नक्की बघा. त्यामुळे ना ही भजी अशा पद्धतीने एकदम गोल गरगरीत आणि मस्त बनते. ती ट्रिक आज आपण इथे वापरली आहे. तर पळीभर मस्त तापत असलेलं तेल ह्यामध्ये घातलंय. लगेच हात घालायचं नाही, थोड्या वेळाने तेला छान असं परत थोडंसं पाणी घालायचं आणि एकसारखं हे वर खाली करून मिक्स करून घ्यायचं. चला, अशा पद्धतीनं हे एकदम गोळा पडला पाहिजे भजीचा असं हे पीठ भिजवून घ्यायचं आणि लगेच गरमागरम तेलामध्ये भजी सोडून घ्यायचं. हे भजी टाकताना ना तेल पूर्णपणे गरम असलं पाहिजे. बघा मस्त असं एक 5 मिनिटासाठी थोडंसं मीडियम गॅसवरती तळून घ्यायचं, म्हणजे आतून पण भजी कच्ची नाही राहिली पाहिजे आणि एकदम क्रिस्पी वरून आवरण बनतं आणि आतलं एकदम मऊ लुसलुशीत अशी भजी बनते. बरं, ह्यात आपण तिखट मीठ घातलेलं नाही बरं का, फक्त बारीक चिरलेली मिरची हीच त्यामध्ये काय ते तिखट असणार आहे. तर अशा पद्धतीने गरमागरम भजी एकदा नक्की ट्राय करून बघा. आवडली रेसिपी तर वेदिका रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल बटन पण नक्की प्रेस करा. आणि हो, आता वरून खायला मस्त तिखट मिरची तर पाहिजेच ना, तर ती पण छान मधून चिरली आणि ह्याच तेलात तळून घेतली. वरतून आपण थोडंसं मीठ भुरभरून घ्यायचं. मस्त गरमागरम भजी तयार आहे. आहा, चला पटपट खायला घेऊया.